हॅलो एव्हरीवन, कसे आहात आपण सर्व? नक्कीच सुरक्षित असाल तर स्वागत आपल्या सर्वांचं आज एका नवीन व्हिडिओ सेक्शनमध्ये. आणि टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट वन ऑफ द मोस्ट डेडली डिसीज विच वी कॉल देम अ कॅन्सर. तर आज आपण कॅन्सरच्या संदर्भामध्ये चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. सो let's start to discuss about the cancer. कॅन्सर काय हा डिसीज? काय नाही, एक नॉर्मल सेल आहे जी सेल ॲबनॉर्मल होते, जी सेल अनकंट्रोल्ड आणि पर्पजलेस डिव्हिजन करते. किती पद्धतीचं? 3 प्रकारचं. जी नॉर्मल सेल आहे आपल्या बॉडीमध्ये ती नॉर्मल सेल ॲबनॉर्मल बनते. आता वी नीड टू अंडरस्टँड दॅट की हाऊ वी कॉल दीज सेल ॲबनॉर्मल. त्या सेलला आम्ही ॲबनॉर्मल म्हणायचं कसं, का म्हणायचं? what kind of the changes we observe during that cell when normal cell get become cancerous. एखादी नॉर्मल सेल कॅन्सरस बनते तर व्हॉट काइंड ऑफ द बेसिक चेंजेस अँड द फंडामेंटल चेंजेस वी ऑब्झर्व इन दॅट सेल. मग ती सेल इनिशियली बिकम ॲबनॉर्मल, शी स्टार्ट डिव्हिजन, बट दॅट डिव्हिजन इज अ पर्पजलेस. The division is uncontrolled, and this type of the division produces the mass of undifferentiated cell, and such mass of undifferentiated cell is considered as a tumor. चला तर मग काय आहे कॅन्सर? ॲबनॉर्मल असलेलं, अनकंट्रोलेबल असलेलं, पर्पजलेस असलेलं डिव्हिजन आहे. ओके. abnormal, uncontrollable, and purposeless division of cell. ओके बेटा, तर काय कळलं की एखादी सेल आहे ती ॲबनॉर्मल झाली, तिनं अनकंट्रोलेबली आणि पर्पजलेस अशा पद्धतीने डिव्हिजन सुरुवात केलेलं आहे. काय होतं? ओके. विच लीड टू द फॉर्मेशन ऑफ mass of undifferentiated cell. मग त्याला म्हणायचं बेटा ट्यूमर, म्हणजे गाठ. सपोज दॅट दिस इज द single cell undergoes the division and it produces resulting 2 cell. Again these cell also produces the same type of the cell, and large amount of the cells are present here, and these type of the mass of undifferentiated cell म्हणजे ते डिफरन्शिएट झालेले नाही. Structurally and functionally these cells were not differentiated and they produce the mass, and we call that mass as a tumor. आणि ती गाठ बनते बेटा, त्याला आपण गाठ असे म्हणतो. मग ते ट्यूमरच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं पुढे जाऊन चर्चा करणारच आहोत. आता कॅन्सर कुठल्या प्रकारच्या सेलमध्ये आढळतो हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कॅन्सर ऑकर ओनली इज इन दोज सेल विच अंडरगोज द सेल डिव्हिजन. ओके. Cancer occur only in those cells
those cell which undergoes active cell division महत्वाचा मुद्दा आहे. काय म्हणलोय आपण की कॅन्सर कुठल्या सेल मध्ये होतो? मग उत्तर आहे ना, सापडलं ना, वी विल गॉट द आन्सर ऑफ द प्रश्न. त्या प्रश्नाचं आन्सर भेटलं ना. काय? दोज सेल विच अंडरगोज द ऍक्टिव्ह सेल डिव्हिजन, म्हणजे सेल डिव्हिजन करणाऱ्या ऍक्टिव्ह स्वरूपाच्या असणाऱ्या सेल मध्येच तुम्हाला कॅन्सर बघायला मिळणार. Right now you will think that ki sir those cell which do not show the cell division property, can such cells show the cancer? No beta, अशा प्रकारच्या सेल कॅन्सर दाखवत नाही, म्हणून सो इट इज अब्सेंट इन. आता याच्यामध्ये काय की सेल डिव्हिजन कुणामध्ये होत नाही? सेल डिव्हिजन विद्यार्थ्यांना आपल्या नर्व सेल मध्ये आपण बघतो की होत नाही. सच सेल डिव्हिजन ऑल्सो अब्सेंट इन कार्डियक, ज्या सेल्स आहेत त्या कार्डियक सेल मध्ये. ओके, मग आपण इथे लिहू सो कॅन्सर डज नॉट फाउंड किंवा कॅन्सर अब्सेंट इन कार्डियक मसल, कॉमा नर्व सेल्स ETC. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो मग याच्यामध्ये का नाही आढळत? तर नॉर्मली ह्या कार्डियक मसल्स आणि नर्व सेल्स आहेत ते काय करत नाहीत रे? तर हे करत नाहीत विद्यार्थ्यांनो सेल डिव्हिजन. दॅट्स वाय देर इज अ नो चान्सेस ऑफ सेल बिकम कॅन्सरस इन सच टाइप ऑफ द ऑर्गन. अशा ऑर्गन मध्ये सेल आपल्याला कॅन्सरस झालेली अजिबात दिसणार नाही. मग आता विद्यार्थ्यांनो काय आहे? एखादी सेल आपण शिकलेले आहेत प्रीवियस क्लासेस मध्ये, वी लर्न अबाउट इट. द डिव्हिजन ऑफ द सेल इज नॉर्मली कंट्रोल्ड बाय द कंट्रोलिंग सेंटर विच इज सिच्युएटेड इन द सेंटर ऑफ द सेल. एखाद्या सेलच्या केंद्रस्थानी असलेला जो ऑर्गनेल आहे तो ऑर्गनेल म्हणजे कोणता ऑर्गनेल आहे? तर तो ऑर्गनेल आहे विद्यार्थ्यांनो न्यूक्लियस. न्यूक्लियस कॅन कंट्रोल द ऍक्टिव्हिटी ऑफ सेल डिव्हिजन ऍक्टिव्हली. मग हाऊ दॅट न्यूक्लियस कॅन अलाउ द अनकंट्रोल्ड पर्पजलेस टाइप ऑफ द सेल डिव्हिजन? तो अलाउ कसा करतो? तो काय त्याच्यावर कंट्रोल नाही ठेवत का? ठेवतो का नाही कंट्रोल? तर नाही बेटा, कंट्रोल नाही ठेवत. तर का कंट्रोल नाही ठेवत? तर वी शुड नीड टू फाइंड आउट दीज आन्सर्स इन द नेक्स्ट सेक्शन. आता आपण ते सुद्धा शोधणार आहोत की का ते होणार नाही. मग आता सेल डिव्हिजन मध्ये बघू. इन सेल डिव्हिजन, कुठल्याही प्रकारच्या सेल डिव्हिजन मध्ये न्यूक्लियस प्ले व्हायटल रोल. न्यूक्लियस प्लेज कोणता रोल? व्हायटल रोल. अगदी व्हायटल किंवा त्याला आपण असं म्हणू की इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे. आता तुम्हीच मला एक प्रश्न विचारणार विद्यार्थ्यांनो की सर ज्या सेलमध्ये मग न्यूक्लियस नसतो त्या सेलला कॅन्सर नसतो का? बरोबर ना? नक्कीच बरोबर. दोज सेल विच लॅक द न्यूक्लियस डू नॉट शो द कॅन्सर. मग आता उदाहरणामध्ये RBC एक उदाहरण आहे. RBC डू नॉट शो द प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. Again the platelets, it is the fragment of megakaryocyte. These are also lack the cancer. It means that की विद्यार्थ्यांनो ह्या कशा आहेत? तर ह्या जे सेल्स आहेत की उदाहरणामध्ये फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला असं सांगता येईल त्याबद्दल की या RBC मध्ये कॅन्सर नाही होऊ शकत. हा प्लेटलेट मध्ये सुद्धा नाही होऊ शकत. आता प्लेटलेट्स काय आहेत? तर हे एक प्रकारचे फ्रॅगमेंट आहेत. ऍक्च्युअली हे सेल्स नाहीत, तर फ्रॅगमेंट्स ऑफ मेगाकॅरियोसाइट हे आहेत मेगाकॅरियोसाइटचे ते फ्रॅगमेंट्स आहेत. ठीक आहे. आणि त्या मेगाकॅरियोसाइटचे फ्रॅगमेंट असल्यामुळं त्यांच्यात न्यूक्लियसचा अभाव आहे, त्यामुळं त्याच्यात आपल्याला कॅन्सर झालेला दिसून येत नाही. ठीक आहे.
आता एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आलेला आहे की नर्व सेलला कॅन्सर नाही तर ब्रेन ट्यूमर होतो कसा? आपण ऐकलंय मोस्ट ऑफ द टाइम यू हर्ड अबाउट दी ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्यूमर. देन हाऊ? तर बेटा काय आहे की देर इज अदर टाइप ऑफ सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर विच शो द डिव्हिजन. आणि ते डिव्हिजन दाखवतात, जसं की उदाहरणामध्ये आपण सांगतो की ब्रेन ट्यूमर जो आहे तो ब्रेन ट्यूमर आपण त्याला ग्लायोमाज असे म्हणू. बघू आपण इथं ब्रेन ट्यूमर हा होतो ग्लायल सेलला, ग्लायल सेल किंवा ग्लियल सेल असे आपण म्हणू. आता दीज आर द ग्लियल सेल विच ऑल्सो प्रेझेंट इन द सेरेब्रम, ब्रेनच्या भागामध्ये ह्या सापडतात. and these cells are the supportive or accessory type of the cell which provides various type of the essential material. Essential type of the activity should be done by that type of the cells, and these cells accessory type of cell असे म्हणू किंवा सपोर्टिव्ह टाइप ऑफ द सेल्स म्हणू. आणि त्या सेल्स तिथं ज्यांचं नाव आहे, नॉर्मली आपण अनेक सेल्स आहेत पण एक सांगतोय की ग्लायल सेल्स आहेत. आणि ह्या प्रकाराला विद्यार्थ्यांना आपण ग्लायोमाज असे म्हणतो बेटा, ग्लायोमाज. ठीक आहे, ग्लायोमाज टाइप ऑफ द कॅन्सर असतो तो जो ग्लियल सेलला, ज्या ग्लियल सेल, पुन्हा एकदा कन्फ्यूज होण्याची गरज नाही, such type of the cells were normally found in the brain and which act as a supportive cells आहेत त्या आपल्या नर्व सेलच्या. म्हणजे नर्व सेलचं टोटली नरिशमेंट ला हे करणाऱ्या, मदत करणाऱ्या ह्या सेल्स आहेत, त्यामुळे ह्यांना कॅन्सर होऊ शकतो. मग आम्ही त्याला ब्रेन ट्यूमर असं म्हणतो. नॉर्मली दॅट टाइप ऑफ द सेल्स वेअर नॉट ऑकर अदर दॅन दॅट पर्टिक्युलर ब्रेन. तर त्या पर्टिक्युलर ब्रेन सोडून इकडे तिकडे नाही आढळतात, म्हणून आपण त्यांना असं म्हणत असतो. तर ठीक आहे विद्यार्थ्यांना, आपण थोडासा कॅरेक्टरिस्टिक्स बघू ह्या कॅन्सर सेलच्या ह्या कशा असतात. ठीक आहे, तर आता चर्चा करू आपण की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅन्सर सेल. आता ही जी कॅन्सर सेल आहे, या कॅन्सर सेलचे काय कॅरेक्टर्स असतात, त्या कॅरेक्टरवर चर्चा करायची आपल्याला, की ते कशा पद्धतीमध्ये ती सेल्स कार्य करते किंवा काय काय त्या सेलमध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळतात की ज्या चेंजेसमुळे ती सेल काय होते की तिथं जाऊन पोहोचते. तर ठीक आहे, तर पहिलं की त्या सेलमध्ये एक सेल डिव्हिजनची झीनॉट फेज असं आपण म्हणतो तिला, झीनॉट फेज, किंवा आपण त्याला असं म्हणू की ती रेस्टिंग फेज आहे. रेस्टिंग फेज कॅन्सर सेलमध्ये, सेल सायकलमध्ये आढळत नाही. ओके, these cell lost resting phase of cell cycle. सेल सायकलची रेस्टिंग फेज. आता रेस्टिंग फेज काय, ही एक अवस्था आहे आणि अशी अवस्था त्या सेलमध्ये आपल्याला कॅन्सर सेलमध्ये अजिबात दिसून येत नाही, म्हणजे दिसणारच नाही. ती नाहीच तर काय त्याच्यामध्ये दिसत. ओके, त्यानंतर कॅन्सरस सेल शो द प्रेझेन्स ऑफ टीलोमरेज. ओके बेटा, इट शो प्रेझेन्स ऑफ एन्झाइम, presence of enzyme टीलोमरेज. टीलोमरेज नावाचा एन्झाईम जो आहे तो आपल्याला कॅन्सरस सेल मध्ये दिसतो. अँड दॅट कॅन्सरस टाइप मध्ये प्रेझेंट असलेला जो टीलोमरेज आहे, तो टीलोमरेज हा काय करतो, जो नॉर्मली सेल मध्ये आढळत नाही. नॉर्मल सेल मध्ये तो नसतो, तो फक्त कॅन्सरस सेल मध्ये असतो. का? तर तो काय करतो की त्याचं फंक्शन आहे की मोस्टली त्यानं इंड्यूस करावं सेल डिव्हिजनला. कुणी? त्या आपल्या टीलोमरेज एन्झाईमनं सेल डिव्हिजनला इंड्यूस करावं, पण लिमिटेड टाइप ऑफ सेल डिव्हिजनला इंड्यूस करावं, पण अनलिमिटेडला करू नये. तर हाच एक्सेस अमाउंट ऑफ द टीलोमरेज कॅन इंड्यूस द अनलिमिटेड सेल डिव्हिजन इन द सेल. ओके,
टीलोमरेज induces unlimited cell division. हा लिमिटच्या पलीकडे जाऊन सेल डिव्हिजन करवतो आणि तो तेवढा केला नाही पाहिजे. ओके. त्यानंतर बेटा या जे कॅन्सरस सेल्स आहेत, कॅन्सरस सेल या कम्पीट करतात. या काय करतात रे? कम्पीट करतात, स्पर्धा करतात. कशासाठी? स्पेस साठी अँड न्यूट्रिशन साठी. स्पेस अँड न्यूट्रिशन साठी या स्पर्धा करतात. म्हणजे काय बेटा? सपोज दॅट इथं आपल्याकडे एक 4-5 सेल आहेत आणि या 4-5 सेल मध्ये एक सेल कॅन्सरस झाली, तर ह्या सेलला बेटा किंवा ह्यापासून तयार होणाऱ्या सेलला नॉर्मल सेल सोबत कॉम्पिटिशन करावं लागतं. कशासाठी? तर जागा मिळवण्यासाठी, स्पेस साठी आणि न्यूट्रिशन किंवा नरिशमेंट साठी कॉम्पिटिशन करावं लागतं. आलं का लक्षामध्ये? दीज आर दी व्हेरी इम्पॉर्टंट टाइप ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द सेल. कॅन्सरस सेलची अतिशय इम्पॉर्टंट टाइप ऑफ द प्रॉपर्टी आहे. हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे लक्षात घेणं की कॅन्सरस सेल कॉम्पीट करतात का? करतात. स्पेस साठी बी करतात, सगळ्या गोष्टींसाठी करतात. आता काय होतं, हे जे ॲबनॉर्मल सेल स्ट्रक्चर बनतं, ॲबनॉर्मल स्ट्रक्चर ऑफ द सेल्स आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्या ह्या कॅन्सरमध्ये विद्यार्थ्यांना काय होतं की सेलचे जे स्ट्रक्चर आहे जे नॉर्मल असायला पाहिजे ते कसं होऊन जातं विद्यार्थ्यांना? ॲबनॉर्मल बनतं आणि त्या ॲबनॉर्मल सेलच्या स्ट्रक्चरला आपण ॲनाप्लेसिया असे म्हणतो. ओके. दी ॲबनॉर्मल स्ट्रक्चर ऑफ दी सेल, एमसीक्यू साठी गरजेचं, स्ट्रक्चर ऑफ सेल कॉल्ड ॲनाप्लेसिया. याला म्हणतो विद्यार्थ्यांनो ॲनाप्लेसिया. एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचं. कारण काय होतं जनरली तिचा जो नॉर्मल शेप आणि साईज आहे, दॅट नॉर्मल शेप अँड साईज आर टोटली चेंज्ड ड्यू टू विच द स्ट्रक्चर बिकम डिफरंट and different such structure we identify such cell is anaplasia. ती जी स्टेज आहे, ती जी काही पद्धत आहे त्याला आपण anaplasia असे म्हणतो. त्याच्यामध्ये त्या सेलमध्ये ॲबनॉर्मल, त्या सेलमध्ये मुलांनो ॲबनॉर्मल प्लाझ्मा मेम्ब्रेन होतं बेटा. काय होतं? ॲबनॉर्मल प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता हे सेल जे आहे त्या सेलचं जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल ते नॉर्मलच्या ऐवजी कसं बनवून जातं बेटा? ते ॲबनॉर्मल बनतं. त्याच्यामध्ये जे सायटोस्केलेटन असतं, तसेच हे जे सायटोस्केलेटन आहे, सायटोस्केलेटन बिकम थीन. बेटा हे सायटोस्केलेटन जे आहे त्या सेलमध्ये ते थीन बनतं. आता सर आम्हाला सायटोस्केलेटन म्हणजे काय? तर सायटोस्केलेटन म्हणजे एक स्ट्रक्चर आहे. नॉर्मली सच स्ट्रक्चर विल फाउंड इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द मेंटेनन्स ऑफ द शेप ऑफ द सेल. एखाद्या सेलची साईज किंवा एखाद्या सेलची जी शेप आहे ती शेप मेंटेन करण्यासाठी एक सायटोप्लाझम मध्ये असलेलं जे स्ट्रक्चर आहे, प्रोटीनिशियस स्ट्रक्चर आहे, दॅट स्ट्रक्चर इज कन्सिडर्ड ॲज अ सायटोस्केलेटन. आणि सायटोस्केलेटन थीन बनतं. त्याचमुळं मग त्या सेल काय करते, तिचा जो काही नॉर्मल शेप आहे बेटा तो नॉर्मल शेप ती काय करून देते? कम्प्लिटली सोडून देते. ओके. आता नेक्स्ट, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्लायकोप्रोटीन असतो बेटा. प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ग्लायकोलिपिड्स असतात. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन मधले ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स आहेत ते लॉस्ट तरी होतात किंवा ते मॉडिफाईड तरी होतात. ठीक आहे बेटा. आपण लिहू इथे ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीन हे कुठे प्रेझेंट असणार आहे? त्या सेलच्या मेम्ब्रेन मध्ये असणार आहे. तसेच ग्लायकोलिपिड प्रेझेंट ऑन
प्रेझेंट ऑन प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये हे सगळे प्रेझेंट असणार आहेत आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असलेले जे ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स आहेत ते ग्लायकोप्रोटीन आणि लिपिड हे कसे बनतात, बिकम लॉस्ट, किंवा आपण त्याला असं म्हणू की ते लॉस्ट तरी होतात नाही तर मॉडिफाईड होऊन जातात बेटा, ते मॉडिफाईज होतात. म्हणजे त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण सेलचा आकार बदलणार आहे बेटा. तर आकार मेंटेन करणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये वी शुड ऑब्झर्व दीज चेंजेस. का तर त्या सेलला तिचा नॉर्मल जो आकार आहे तो काय करायचा आहे, बदलून टाकायचा आहे. आता न्यूक्लियस जो आहे तो ह्या सेल मधला न्यूक्लियस बिकम ॲबनॉर्मल. कसा होतो, न्यूक्लियस बिकम ॲबनॉर्मल. म्हणजे जो नॉर्मल न्यूक्लियस असला असता तर हे कॅन्सर झालाच नसता मुलांनो. कॅन्सर झाला असता का रे, नसता झाला, आणि तो न्यूक्लियस ॲबनॉर्मल बनला. विद्यार्थ्यांच्या डोक्यात असा प्रश्न यायला पाहिजे की सर न्यूक्लियस म्हणजे ॲबनॉर्मल बनतो म्हणजे काय. तर बेटा अमाऊंट ऑफ द डीएनए प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द कॅन्सरस सेल. कॅन्सरस सेलच्या न्यूक्लियस मध्ये असलेला अमाऊंट ऑफ द डीएनए जो आहे तो मोर बनतो. नॉर्मल सेल पेक्षा तो कसा बनतो, मोर बनतो. आणि न्यूक्लिओलस जे आहेत त्यांची सुद्धा संख्या काय होते बेटा, मोर बनते. ओके, मग अमाऊंट ऑफ डीएनए अँड न्यूक्लिओलस become more in cancerous cell. कळते ना काय बोलतोय. कॅन्सरस सेल मध्ये प्रेझेंट असलेल्या डीएनए जो आहे त्याचं अमाऊंट नॉर्मल सेल पेक्षा जास्त होतं आणि न्यूक्लिओलस जो आहे तो सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. आता हा जो न्यूक्लियस आहे तो कलरने सुद्धा चेंज करतो बेटा. तो न्यूक्लियस बिकम डार्कर इन कॅन्सरस सेल. ओके, आपण इथे लिहू न्यूक्लियस बिकम डार्कर इन कॅन्सरस, किंवा आपण लिहू त्याबद्दल लिहिण्याची गरज नाही. न्यूक्लियस बिकम डार्कर. आता डार्कर का बनतो ह्याच्याही मागे कारण आहे. बिकॉज वी ऑल नोन दॅट द जेनेटिक मटेरियल विच इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द डीएनए व्हेन बिकम मोर और डबल ॲट दॅट इन्स्टंट इट गेट स्टेअर्ड ना. म्हणूनच विद्यार्थ्यांनो न्यूक्लियस हा डार्क कलरने दिसतो. आणि न्यूक्लियस डार्क कलरने दिसत असेल तर त्याला आपल्याला एक हायपर क्रोमॅटिक अशी एक टर्म आहे बेटा. क्रोमा मीन्स कलर आणि हायपर मीन्स ज्याच्यामुळे भेटला तो सबस्टन्स, मीन्स हायपर क्रोमॅटिक असे आपण त्याला. न्यूक्लियस बिकम डार्कर आणि मग त्याला म्हणू आपण हायपर क्रोमॅटिक. म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे तो आता कसा बनणार आहे, हायपर क्रोमॅटिक बनलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सेलचे जे सायटोप्लाझम, आता काय बघतोय सध्या आपण, राईट नाऊ वी विल डिस्कसिंग अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॅन्सरस सेल ॲज कम्पेअर टू द नॉर्मल सेल. या दोघांच्या तुलनेमध्ये आता कॅन्सर सेल मध्ये विद्यार्थ्यांनो काय असणार बेटा, सायटोप्लाझम असणार. सायटोप्लाझम हे ॲबनॉर्मल बनणार. हे ॲबनॉर्मल सायटोप्लाझम, ठीक आहे. आता सायटोप्लाझम ॲबनॉर्मल बनणार म्हणजे काय बनणार, त्यात जे कंटेंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार. As we all know that the ratio of the concentration of the different chemical substances are present in the cytoplasm which maintain the cell alive or in active state. But unfortunately when cell become cancerous at that instant the activeness of that cell become less. It means that more active becomes. So that's why there is a presence of different type of unusual substances need to be find
or found in the cytoplasm of the cell due to which such condition should be arised. मग अशी कंडिशन होते. आता मायटोकॉन्ड्रिया असतो तो विद्यार्थ्यांनो लार्जर साइज्ड बनतो, याला लार्ज होतो. तसाच रायबोसोम आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे सुद्धा विद्यार्थ्यांनो इन्क्रीज झालेले दिसतात आपल्याला. आपण बघू मायटोकॉन्ड्रिया एनलार्ज होतो, वाढला. तसेच रायबोसोम्स असतील, तसेच रायबोसोमच्या नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, ते सुद्धा विद्यार्थ्यांनो इन्क्रीज झालेले दिसतील. आपल्या सर्वांना अगोदर सांगते की आपण स्टेट बोर्डचा अभ्यास करत असताना किंवा एनसीईआरटीचा अभ्यास स्टेट बोर्डचा करत असताना अशा काही बऱ्याच ॲडिशनल टाइप ऑफ इन्फॉर्मेशन शुड नॉट बी अवेलेबल इन द स्टेट बोर्ड सिलेबस. सो दॅट्स वाय कम्पॅरेटिव्हली आपल्याला हे फार इम्पॉर्टंट असणार आहे की यू ऑल्सो गेट द बेनिफिट ऑफ दॅट इन्फॉर्मेशन फॉर द नीट पॉइंट ऑफ व्ह्यू. तर नीट पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना हे अतिशय महत्वाचं सुद्धा असणार आहे. कॅन्सरस सेल, आता बघू कॅन्सरस सेलची तर आपली चर्चा चालू आहे. ER वगैरे त्यामध्ये आपल्याला काय झालेला दिसतो, तो वाढलेला दिसतो. हे जे कॅन्सरस सेल्स आहेत बेटा, नॉर्मली आपण जर विचार केला त्यांचा, तर इंड्यूस करतात फॉर्मेशन ऑफ द न्यू ब्लड वेसल. वाक्य पुन्हा एकदा बघा. कॅन्सरस सेल इंड्युसेस द फॉर्मेशन ऑफ द न्यू ब्लड वेसल्स. नवीन ब्लड वेसल्सला इंड्यूस करण्यासाठी कॅन्सरस सेल प्रवृत्त करतात. अँड सच टाइप ऑफ ॲबिलिटी किंवा सच टाइप ऑफ द प्रोसेस ऑफ द फेनॉमेनॉन इज कन्सिडर्ड ॲज एंजिओजेनेसिस असे आपण त्याला म्हणतो. ओके. कॅन्सरस सेल induces the formation of न्यू ब्लड वेसल्स. आणि ह्या ज्या नवीन ब्लड वेसल्स आहेत, न्यू ब्लड वेसल्स कॉल्ड, मग त्याला आपण काय म्हणणार आहोत, एंजिओजेनेसिस. हे आपल्या एंजिओजेनेसिस हे विद्यार्थ्यांना आपल्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये एक इम्पॉर्टंट टर्म आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे काही गुणधर्म होते, आता खूप आहेत. There is a large number of and a different type of the changes we observe during the transformation of the normal cell into the cancerous cell. नॉर्मल सेल ज्यावेळेस कॅन्सरस बनते अशा वेळेस आपल्याला अनेक प्रकारचे चेंजेस त्या सेलमध्ये दिसून येतात. पण these are the basic and fundamental type of the changes we observe during the transformation, and that is helpful for the NEET point of view as well as the CET, state board, everything. तर विद्यार्थ्यांना आपण आता बघू पुढचा भाग जो आहे तो, त्याबद्दल की टाइप ऑफ द कॅन्सर्स किंवा त्याच्यामध्ये कॅन्सर हा डिसीज स्टडीसाठी थोडासा वास्ट बी आहे आणि थोडासा मोठा पण आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनो आपल्याला पुढच्या भागाकडे जायचं आहे. तर आता जो ट्यूमर तयार झालेला आहे, ट्यूमर याने गाठ, ती जी तयार झालेली आहे ऍक्च्युली काय ते, तर अनडिफरन्शिएटेड मास ऑफ द सेल, म्हणजे डिफरन्शिएट न झालेला, स्ट्रक्चरली फंक्शनली वेगळा न झालेला मास ऑफ द सेल आहे. म्हणजे दे शो अनडिफरन्शिएटेड का म्हणालो, तर त्यांचं जे ओरिजिन आहे ते ओरिजिन सेम आहे. तर वेन ट्यूमर इज अ मॅलिग्नंट ट्यूमर होऊन जाईल त्यावेळेस त्याला आपण कॅन्सर असे नाव देणार आहोत. ट्यूमर मॅलिग्नंट असेल तरच कॅन्सर म्हणायचं आहे. ओके बेटा, इट हॅज द ॲबिलिटी टू इन्व्हेड द अदर टिश्यू. इन्व्हेड अदर टिश्यू म्हणजे ज्या हेल्दी टिश्यू आहेत त्या हेल्दी टिश्यूला हा कॅन्सर जो आहे तो आक्रमण करतो. अँड दॅट सेल विच वेअर ऍक्च्युअली इन द नॉर्मल कंडिशन गेट कन्वर्टेड इन टू द कॅन्सर असतं. हे करण्याची क्षमता त्या ट्यूमर मध्ये आहे. कॅन्सर हार्म द बॉडी. कॅन्सर जो आहे तो कधी हार्म करतो बेटा आपल्या बॉडीला, ज्या वेळेस कॅन्सरच्या ज्या सेल्स आहेत ते डिवाइड करतात अनकंट्रोलेबली. मोस्ट इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फॅक्टर आहे. सिम्पटम सुद्धा त्याच वेळेस दिसायला मोस्टली सुरुवात होतात. अनकंट्रोलेबली कॅन्सरची सेल ज्यावेळेस डिवाइड व्हायला सुरुवात होते बेटा, ऍक्च्युअली त्याच वेळेस आपल्या बॉडीला हार्म व्हायला सुरुवात होतं. These cells then form the lump or the masses of the tissue.
बेटा ह्या जे सेल्स आहेत ते लंफ गाठ तयार करतात किंवा मासेस ऑफ द टिश्यू तयार करतात, टिश्यूचे मासेस तयार करतात, गोळे तयार करतात टिश्यूचे, आणि त्यांना आपण न्यूओप्लाझम असे म्हणत असतो. तर न्यूओप्लाझम प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द एमसीक्यू. एमसीक्यू साठी आपण न्यूओप्लाझमला लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊ. ट्यूमर कॅन ग्रो अँड इंटरफेअर विथ द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द व्हेरियस ऑर्गन. बेटा हा जो ट्यूमर तयार झालेला आहे तो ट्यूमर वाढतो, तो ग्रो करतो. ग्रो झाल्यानंतर तो इंटरफेअर करतो, हस्तक्षेप करतो बेटा कशामध्ये, नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द व्हेरियस ऑर्गन. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गन आहेत जे ह्या ट्यूमरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, तर अशा ऑर्गनचं जे फंक्शन आहे ते फंक्शन डिस्टर्ब करायचं काम हे ट्यूमर करणार. they also release the secretion which alter the body function. कसं करणार, तर त्या सेल्स काय करणार, काही सिक्रिशन्स रिलीज करणार, अँड दॅट सिक्रिशन नॉर्मली डिस्टर्ब द फंक्शन ऑफ डिफरंट टाइप ऑफ द ऑर्गन ऑफ द ह्युमन बॉडी. आता एक ऑन्कोलॉजिस्ट एक टर्म आहे बेटा. ऑन्कोलॉजिस्ट कुणाला म्हणायचं, द फिजिशियन. असा फिजिशियन किंवा असा रिसर्चर आहे जो स्पेशलाइज्ड आहे कॅन्सरच्या स्टडीमध्ये, जो स्पेशलाइज्ड आहे कॅन्सरच्या डायग्नोसिस मध्ये, जो कॅन्सरच्या ट्रीटमेंट मध्ये आणि कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनचा, या चार गोष्टींचा जो स्पेशलाइज्ड फिजिशियन किंवा रिसर्चर आहे, वी कॉल सच फिजिशियन ऑर द रिसर्चर इज अ ऑन्कोलॉजिस्ट. याला आपण ऑन्कोलॉजिस्ट असे म्हणणार आहोत. ट्यूमर डेव्हलप एनिवेअर इन द बॉडी. तुमच्या माझ्या बॉडीमध्ये ट्यूमर कुठे पण प्रोड्यूस होऊ शकतो. अँड ऑल द ट्यूमर्स आर नॉट कॅन्सरस. सर्व प्रकारचे जे ट्यूमर्स आहेत ते कधीही कॅन्सरस नसतात, सर्व प्रकारचे. तर मग यावरून आपल्याला आता बघावं लागेल की ट्यूमर किती मेन प्रकारचे आहेत. तर बघू बेटा, देयर इज अ टाइप ऑफ ट्यूमर वी विल डिस्कस हियर. तर देयर इज अ टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द ट्यूमर्स वी विल स्टडी इन दिस चॅप्टर. दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे नॉन मॅलिग्नंट, म्हणजे जो घातक नाही असा, घातक नाही असा. आणि दुसरा आहे मॅलिग्नंट, जो घातक आहे. घातक मीन्स तो तुमच्या बॉडीची पूर्णपणे वाट लावून टाकणार आहे. तर बघू नॉन मॅलिग्नंट कसा आहे. नॉन मॅलिग्नंट टाइप ऑफ द ट्यूमर इज ऑल्सो नोन ॲज अ बेनाइन ट्यूमर. त्याला बेनाइन ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं बेटा. तो काय करतो, स्लोली ग्रो करतो. तसेच क्वाइट लार्ज साईज त्याला मिळू शकते आणि रिमेन रिस्ट्रिक्ट टू द साइट ऑफ ओरिजिन. म्हणजे जिथं तो निर्माण झाला त्याच साईटवर, म्हणजे ऍट द साइट ऑफ द ओरिजिनला तो कन्फाईन राहतो किंवा रिस्ट्रिक्ट राहतो. इट डू नॉट स्प्रेड. इट मीन्स वी ऑल्सो कॉल देम लोकलाइज्ड टाइप ऑफ द ट्यूमर. पुढे इट डू नॉट स्प्रेड, तो लोकलाइज्ड आहे कारण जिथं ओरिजिन आहे तिथंच राहतो, साईजनं मोठा होतो, स्लोली ग्रो करतो ट्यूमर. सम बेनाइन ट्यूमर आर हार्मफुल आणि फॅटल. काही बेनाइन ट्यूमर मात्र हार्मफुल आणि फॅटल असू शकतात काही. मग उदाहरण द्या त्यांचं. ब्रेन ट्यूमर हा नॉन मॅलिग्नंटचा प्रकार आहे, हा बेनाइन ट्यूमरचा प्रकार आहे ब्रेन ट्यूमर. पण बेटा तो का डेथ करतो, तर इट कॉजेस द डेथ बिकॉज द ब्रेन स्क्वीज्ड अगेन्स्ट द हार्ड स्कल. हा जो ब्रेन आहे बेटा तो ब्रेन स्क्वीज करतो आणि त्या ब्रेननं आपलं जे कवटी आहे त्या कवटीला स्क्वीज केल्यामुळं, म्हणजे क्लोज कॉन्टॅक्ट आणि प्रेशराइज्ड कॉन्टॅक्ट आल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो त्या पेशंटची, ब्रेन ट्यूमरवाल्या पेशंटची काय होऊ शकते, तर थोडक्यामध्ये डेथ होऊ शकते. बेनाइन ट्यूमर समटाइम बिकम मॅलिग्नंट. बेनाइन ट्यूमर हे सुद्धा कधी कधी मॅलिग्नंट होऊ शकतात. आता आपण तर ते मॅलिग्नंट नाहीत म्हणून चर्चा करतोय, पण काही केसेसमध्ये असे ट्यूमर्स मॅलिग्नंट याने घातक बनतात. तर कशा केसमध्ये, कोणते त्या केस, उदाहरणामध्ये ॲडिनोमा टाइप ऑफ कॅन्सर जर झालेला असेल तर, फायब्रॉइड टाइप ऑफ द कॅन्सर असेल तर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द ॲडिनोमा टाइप? The tumor of the epithelial tissue. The tumor produced from the epithelial cell, then we call them adenoma type of the cancer, and such type of the tumor definitely be a malignant बनतात.
दुसरा फायब्रॉइड टाईप आहे, ट्यूमर मेडअप ऑफ द स्मूथ मसल सेल. आपल्या बॉडीमधल्या स्मूथ मसल सेल मध्ये आणि फिमेलमध्ये जास्त याचे चान्सेस आहेत. फिमेलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तसेच आपण जर विचार केला तर युटेरिन कॅन्सर आपण त्याला म्हणतो. तर ते स्मूथ मसल फायबर्स आहेत किंवा सेल्स आहेत, फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. ह्या टिश्यूच्या सेलला जर कॅन्सर झाला तर त्या कॅन्सरला आपण फायब्रॉइड कॅन्सर म्हणतो. ऍक्च्युअली तो नॉन मॅलिग्नंट आहे पण समटाइम बिकम मॅलिग्नंट. मग हे असे कॅन्सर्स आहेत. आणि जवळपास 70 to 80% ऑफ द फिमेल सफरिंग फ्रॉम सच केसेस. ओके, युटेरस म्हणजे हा तेवढा काही विशेष हे नाही, पण काही केसेसमध्ये, सिरियस केसेसमध्ये होतं. तर हे होतं विद्यार्थ्यांना आपल्या नॉन मॅलिग्नंट टाईप ऑफ द कॅन्सर, म्हणजे जे घातक नाहीत असे कॅन्सर. आता जे कॅन्सर घातक आहेत त्याबद्दलची चर्चा. मॅलिग्नंट ग्रोथ रेट त्याचा स्लोली होता बेटा नॉन मॅलिग्नंटचा, तर ह्याचा ग्रोथ रेट फास्टर असणार. मॉर्टेलिटी रेट त्याच्यामध्ये 0 म्हणजे फार कमी पर्सेंट आहे. व्हेरी लेस अमाउंट ऑफ द पेशंट शुड लॉस्ट देअर लाईव्स इन व्हेन दे आर सफरिंग फ्रॉम non-malignant type of the tumor. But in the case when the malignant tumor can definitely harm the body totally, आणि मग रॅपिड रेट जो आहे तो आपल्या मॉर्टेलिटीचा बनणारच आहे. नक्कीच मॉर्टेलिटी आणि मृत्यू दर मॅलिग्नंट ट्यूमर वालेच लोक मरतात. त्यानंतर रॅपिड ग्रोथ ऑफ द ट्यूमर. आता ट्यूमरची जी वाढ आहे बेटा, ती ट्यूमरची वाढ रॅपिड पद्धतीने होते, म्हणजे अनकंट्रोलेबल टाइप ऑफ द डिव्हिजन शोन बाय दॅट सेल कंटिन्युअसली. सो दॅट्स वाय दी साईज ऑफ द ट्यूमर ग्रोज व्हेरी फास्टर. आणि मग काय होतं की त्याच्या सराउंडिंग्स मध्ये असलेल्या ज्या अदर सेल्स किंवा टिश्यू आहेत त्या टिश्यूच्या सेलमध्ये किंवा त्या टिश्यूमध्ये ओव्हर क्राउडिंग आपल्याला बघायला मिळतं. डिसरप्शन ऑफ द नॉर्मल सेल बघायला मिळतं बेटा. कारण काय वाढायला लागले की एक नॉर्मल छोटा ट्यूमर आहे तो वाढतच चाललेला आहे. इट कॅन ऑक्युपाय द स्पेस, इट कॅन ऑक्युपाय द न्यूट्रिशन. सो दॅट्स वाय it definitely been very dangerous for the normal set and it create the overcrowding निर्माण करणार. त्यामुळे नॉर्मल सेलला प्रॉब्लेम येणार. आणि नेक्स्ट या जे सेल्स ते जे आपला जो काही एक ट्यूमर आहे तो ट्यूमर एका पर्टिक्युलर टाइम नंतर तो ब्रेकआउट होणार बेटा. अँड ऑल द कॅन्सरस सेल्स are separated from each other and they are right now moving inside our body with the help of blood and lymph. Blood आणि lymph माध्यमाने these cells are circulated inside your body and they start harming and start अटॅकिंग ऑन द नॉर्मल सेल ऑफ युअर बॉडी. आणि तुमच्या बॉडीच्या ज्या काही नॉर्मल सेल्स आहेत त्याला कंटिन्युअसली ते अटॅक करत राहणार आहेत आणि त्यांना मग कॅन्सर्स मध्ये कन्वर्ट करणार आहेत. आणि मग त्यांचे ते मायग्रेटरी प्रोसेस. आता मग काय होईल, दीज सेल्स आर स्प्रेड थ्रू द ब्लड आणि लिम्फ अँड फॉर्म द न्यू ट्यूमर. मग आता त्या सेल्स काय करणार की ज्या ठिकाणी नवीन ठिकाणी चालल्यात त्या तिथं जाऊन सुद्धा त्या इतर सेलला इन्फेक्ट करणार आणि त्या सेलवर काय करणार की तिथं सुद्धा एक अनडिफरन्शिएटेड मास ऑफ द सेल तयार करणार. अँड देन दिस इज अनडिफरन्शिएटेड मास ऑफ द ट्यूमर इज कन्सिडर्ड ॲट द सेकंडरी ट्यूमर. कारण दॅट इज नॉट अ प्रायमरी ट्यूमर बिकॉज द सिंगल सेल कॅन इन्फेक्ट द अनदर सेल. द सिंगल सेल कम फ्रॉम द प्रिव्हियसली प्रोड्युस्ड ट्यूमर. हेन्स द न्यूली प्रोड्युस्ड ट्यूमर इज कन्सिडर्ड ॲट द सेकंडरी ट्यूमर. म्हणून तो सेकंडरी ट्यूमर आहे कारण तो कुठल्या तरी पूर्वीच्या एका ट्यूमर मधून आलेली ती सेल आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आपला जो काही एक ट्यूमर आहे, ट्यूमर हा ब्रेकडाऊन होतो आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर द सेल्स आर मायग्रेटेड. मग ह्या जे सेल्स आहेत त्या स्थलांतरित करतात. मग दिस मायग्रेटरी नेचर किंवा मायग्रेटरी प्रोसेस ऑफ द कॅन्सरस सेल फ्रॉम द डिस्टंट ऑर्गन कडे जे चालल्यात सेल, such phenomenon is considered as the metastasis. This is the very important type of the question. Metastasis अशी प्रक्रिया, the phenomenon metastasis normally found which of the following disease. खालीलपैकी कुठल्या डिसीज मध्ये
मेटास्टॅसिस फेनॉमेनॉन दिसून येतो, अशा जर पद्धतीचा प्रश्न असेल तर we should know it that की metastasis is normally responsible for the transformation किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ दी सेल, त्या सेलचं ट्रान्सलोकेशन होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर विद्यार्थ्यांनो हा एक फर्स्ट पार्ट होता की कॅन्सर. मी ऑलरेडी अर्लियर मेन्शन केलेलं आहे की कॅन्सर इज द लार्जर अँड बिगर सेक्शन ऑफ द चॅप्टर आहे आणि बिगर डिसीज सुद्धा आहे. सो दॅट्स वाय this is the half study of the cancer, and in the next video section we will fulfill the complete study of the cancer disease. Okay, till then, goodbye and God bless you all.